मुंबई राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा तरसोद पालधी या बायपासला तडे गेल्याचा प्रकार समोर आला। त्यानंतर या पुलाचा दुसऱ्या बाजूचा पिलर देखील खचल्याची गंभीर बाब समोर आली आणि त्यानंतर या कामाची जी आहे आपल्या जळगाव लोकसभेच्या भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे। अधिकारी असतील, कंपनीचे प्रतिनिधी देखील त्यांच्या सोबत आहे। विशेष म्हणजे ज्या गावाजवळ हा पूल आहे त्या गावातले ग्रामस्थ जे आहेत, आसोदावासीय ग्रामस्थ, ते देखील या ठिकाणी आहे। या ठिकाणच्या ग्रामस्थांनी देखील या संदर्भात यापूर्वी तक्रार केली होती। स्वतः खासदारांनी या संदर्भातल्या बाबी ज्या होत्या त्या प्रशासनाच्या लक्षात आणल्या होत्या, मात्र तरी देखील प्रशासन या ठिकाणी दुर्घटनेची वाट पाहत होतं का, असा सवाल उपस्थित होतोय। आपण खासदार स्मिताताईंशी बोलणार आहेत। आता काय सांगणार? एकदम प्रचंड भीषण वास्तव तुम्ही बघितलंय। आपण लोकप्रतिनिधी असतील सर्व पाठपुरावा करतात, एखादी लोकांच्या जीवाचा प्रश्न या ठिकाणी मांडतो, तो तयार होतो, मात्र इतकं निकृष्ट काम जर होत असेल तर या संदर्भात तुमची काय भूमिका असणार आहे? आज या पुलाची जेव्हा पाहणी केली तेव्हा अतिशय भयानक अशी परिस्थिती या ठिकाणी, कारण खाली रेल्वे आहे आणि त्याच्यावर हा ब्रिज आहे। ब्रिजला दोघही बाजूने इतके तडे गेलेले की तो केव्हाही ढासळू शकतो, अशी आत्ताची या ठिकाणी स्थिती आहे। साईडचं जे आहे ते तर पूर्ण ढसलेलं आहे। आज मला वाटतं 3-3 फुटापर्यंत ते ढासळलेलं असेल। तर मला असं वाटतं ह्या कामाच्या निकृष्टतेच्या बाबतीत मी त्यावेळेला पण जेव्हा काम सुरू होतं त्यावेळेला मी या कंप्लेंट केलेल्या होत्या की कामाची क्वालिटी अजिबात चांगली नाही आहे, त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी, त्याच्यात व्यवस्थितपणा करण्यात यावा। पण मला वाटतं त्या कोणत्याच गोष्टी त्यांनी फॉलो नाही केल्या, म्हणून पहिल्याच पावसात हा पूल ह्या ठिकाणी ढासळतोय। हे आम्हाला बघून अतिशय वाईट वाटतं, कारण सरकार जनतेच्या सुखसुविधांसाठी हे काम करत असते की लोकांना सुविधा मिळाव्यात, पण त्या सुविधेचा उपयोग जर कॉन्ट्रॅक्टर अशा पद्धतीने करत असेल तर मला अजिबात मान्य नाही आहे। कारण शासनाचा एवढा पैसा वाया जाताना डोळ्यांनी बघणं हे आमच्या सरकारना फार दुःख होतं। मला असं वाटतं हे काम करताना जी काळजी घ्यायला पाहिजे होती, मला तर आता अशी शंका आहे की ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे काम घेतात त्याच्या खरं ट्रेनिंग लोक होते का, कुठून तरी उचलून आणलेली लोक होती, हाही एक संशोधनाचा मोठा विषय आहे। या संदर्भात आपण सेंट्रल गव्हर्नमेंटला हे सगळ्या गोष्टी कळवलेल्या आहेत आणि मला असं वाटतं त्या माध्यमातून 3-4 दिवसात आपली सेंट्रलची टीम पण आहे, त्याच्याचं स्ट्रक्चर ऑडिट करावं अशी माझी मागणी या ठिकाणी असणार आहे। कारण ह्या पुलाची सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पूर्णपणे कामकाजाची पाहणी करणं गरजेचं आहे आणि ज्या ठिकाणी तसं आढळेल त्या ठिकाणी काम परत पूर्वत नवीन करण्याची गरज आहे। नुसतीच डागडुजी करून इथं भागणार नाही, कारण मागच्या अशीच डागडुजी केल्यानंतर जे काही परिणाम आहे ते आज आपल्याला बघायला मिळतात। आज जळगावची परिस्थिती अतिशय गंभीर आहे। आज बायपासवरनं सगळी मोठी वाहनं वाहत होती, ती आज सगळी गावाकडनं वळवावी लागतात आणि गाड्यांच्या लांबच्या लांब रांगा त्या ठिकाणी लागल्यात आणि ज्या पद्धतीने जनतेची हरेसमेंट होते ती खरोखर अतिशय दुःखदायक घटना आहे। आणि ह्या प्रशासकीय यंत्रणेला पण मी सूचना केल्या आहे की ज्या वेळेला आपलं कामकाज सुरू असतं, एखादा पूल बांधायला घेतो किंवा एखादा आपण बायपास बांधायला घेतो, त्याचं मॉनिटरिंग आपली गव्हर्नमेंटची एजन्सी करत असते, त्यांनी पण ह्याच्यामध्ये लक्ष घालण्याचं गरज आहे। वेळोवेळी जर त्यांच्या व्हिजिट झाल्या असतात त्या काळामध्ये तर मला असं वाटतं आजची ही परिस्थिती बघायला आपल्याला आज मिळाली नसते। त्याच वेळेला गोष्टी होऊ शकल्या असत्या, पण त्यावेळेला कुठेतरी प्रशासनाचं पण दुर्लक्ष झालेलं आहे। तर मला असं वाटतं अशी दुर्लक्ष होत असेल तर त्याचा सुद्धा मला असं वाटतं कुठेतरी विचार करण्याची गरज आता आलेली आहे। आणि मला असं वाटतं ह्या माध्यमातून मी गडकरी साहेबांकडे हा सगळा विषय घेऊन जाणार आहे आणि याच्यावर तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी याच्यासाठी मी मागणी करणार आहे। आता हे अधिवेशन सुद्धा सुरू आहे, अधिवेशनामध्ये तुम्ही हा मुद्दा उपस्थित करणार आहे का? कारण तुम्ही ज्या पद्धतीने म्हटले की कुशल कामगार यांच्याकडे नव्हते, फक्त काम करायचं म्हणून करायचं असं आहे। दुसरी माहिती अशी पण समोर येते की या कामासाठी मुरुमच वापरला गेला नाही, फक्त काळी माती वापरली गेली, माती टाकली ती दाबली नाही, तसंच त्या पद्धतीने हा पूल केलाय। तर काय कारवाईची मागणी करणार आहे आपण नेमकी अधिवेशनात? ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे काम केलेलं असेल त्याच्याकडनं सगळं काम परत पूर्ववत करून घेणं ही माझी पहिली आत्ताची मागणी, कारण जनतेला साठी हा बायपास लवकर सुरू करणं हे आमच्यासाठी अत्यंत नितांतची गरज आहे। याच्यामध्ये जे कोणी दोष असतील त्याच्यावर तात्काळ कार्यवाही करावी हीच माझी मागणी गडकरी साहेबांकडे असणार आहे। मागच्या वेळेला ही मागणी केल्यामुळेच मागच्या वेळेला पिढी जी आहे त्यांची बदली त्या तडकाफडकी त्यावेळेला आपण करायला लावली होती की पिढीचं पण काम आहे किंवा प्रोजेक्ट आपला जो असतो अधिकारी त्यांचं पण काम आहे की वेळोवेळी याच्या व्हिजिट झाल्या पाहिजे। त्या ठिकाणी जर व्हिजिट झाल्या असत्या तर ह्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागलं नसतं। मला असं वाटतं त्या झाल्या न झाल्यामुळे या गोष्टी समजा आता जे अधिकारी त्यांना मी त्या सूचना केल्या की याचं काम चालू असताना तुमचं मॉनिटरिंग असलं पाहिजे, कारण शासनाचा आपण पैसा घेतो, आपण शासनाचा पगार घेतो, तर त्याला निदान कमीत कमी त्या आपल्या कामाला तरी आपण न्याय दिला पाहिजे। तर आज जनतेची जी हरेसमेंट आणि फरफट होते त्याला आपल्याला सामोरं जावं लागलं नसतं। ब्लॅकलिस्टची मागणी करणार आपण ठेकेदाराची तर मी ब्लॅकलिस्ट मागे, कारण मी काम सुरू असताना पासून सूचना करते की यांचं काम निकृष्ट दर्जाचं चाललंय, कुठतरी याची सूचना केल्यानंतर जर त्या फॉलो होत नसतील तर आजची वेळ आज आली नसती। तर अशा पद्धतीने आता आपण बघितलं की अत्यंत धक्कादायक गोष्ट समोर आलेली आहे की स्वतः खासदार या विभागाला पत्र देतात। सुरुवातीपासूनच हे काम निकृष्ट सुरू असल्याचं त्या खासदारांनी स्वतः पाहणी केल्यानंतर त्या विभागाला कळवलं, मात्र त्यानंतर असेल किंवा
ग्रामस्थांच्या पत्रानंतर देखील या कुंभकर्णी झोपेत असलेल्या महामार्ग विभागाला जाग आली नाही आणि त्यानंतर आता या रस्त्याला तडे पडले. एका वर्षातच पुलाचं पिलर खचतायत. दोन्ही बाजूने हा पूल जवळपास अर्धा सेंटीमीटरने खाली झुकलेला आहे. त्यामुळे आता खासदारांच्या पाठपुराव्याला असेल, त्यांच्या आदेशाला जरी विभागाने केराची टोपली दाखवली, त्यामुळे हे प्रशासन असेल किंवा ठेकेदार या ठिकाणी मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत होतं का, असा गंभीर सवाल आता या ठिकाणी उपस्थित होतो. या संदर्भात गडकरी साहेबांकडे असतील किंवा संसदेच्या अधिवेशनामध्ये या संदर्भात विषय मांडणार असून कठोर कारवाई अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर करावी, ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं आणि हा पूर्णचा पूर्ण बायपास नव्याने करावा अशी मागणी करणार असल्याचं आपल्याला खासदारांनी या ठिकाणी बोलताना सांगितलं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.